नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोहितराव चहाच्या टपरीवर आलेला असतो आणि तो चहा पिता पिता चहावाल्याचं कौतुक करायला लागतो आणि म्हणायला लागतो की काय चहा बनवतं तू, पुढच्या वेळेस तुला मोठं दुकान बांधून देणार. आता तितक्यात त्याचं लक्ष इंदूकडे जातं. आता इंदू तिथूनच कुठेतरी चाललेली असते. आता मोहितराव चहाचा ग्लास तिथेच ठेवतो आणि पटकन इंदूच्या समोर जातो आणि तिच्या समोर येऊन उभं राहतो आणि इंदूला म्हणायला लागतो की नमस्कार इंद्रायणी दिग्रजकर. तेव्हा इंदू काही न बोलता तिथून जायला लागते. यावर मोहितराव इंदूला म्हणतो की हीच आहे का तुमच्या गुरुची शिकवण? नाही म्हणजे तुमचं वागणं म्हणजे शिष्टाचार सोडून झालं बरं का. तेव्हा इंदू मोहितरावाला नमस्कार करत म्हणते की नमस्कार, बोला काय काम आहे. आता मोहितराव इंदूला म्हणतो की काय सांगू, आम्हाला खूप वाईट वाटतं तुम्हाला असं बघून. अहो किती कष्ट घेणार आहात आणि असं किती दिवस वनवन फिरणार आहात, गावातल्या गरीब जनतेकडून अशी किती मदत मागाल. तेव्हा इंदू मोहितरावाला म्हणते की चॅलेंज हरणार आहात म्हणून भीती वाटते का. यावर मोहितराव हसायला लागतो आणि म्हणतो की अजिबात नाही आणि म्हणतो की बरं किती जमा झाले डोनेशन. यावर इंदू म्हणते की गावातील लोक खूप मदत करत आहेत आणि तुम्ही दिलेली ती 1 रुपयांची देणगी आहे ना, तीसुद्धा जपून ठेवली आहे बरं का मी, आणि त्याची पावती असेल बरं का तुमच्याकडे, आम्ही दिली होती, लक्षात आहे ना. यावर मोहितराव रागात म्हणतो की आठवतंय, चांगलंच आठवतंय, ते विसरू शकत नाही ना. पण एवढं करूनसुद्धा तुमचं भीक मागणं चालूच आहे की. एक काम करा, आमच्याकडून 10 रुपयांची नगदी भीक घ्या शाळेसाठी. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की अहो तुम्ही आता याला जर भीक म्हणत असाल तर इलेक्शनच्या काळात तुम्ही असं दारादारात जाऊन हात जोडून जे करतात त्याला काय म्हणतात हो. तेव्हा मोहितराव रागाने इंदूला म्हणतो की खूप तोंड वाजवते तू. यावर इंदू म्हणते की काय आहे मोहितराव, लोकसभेचं ढोंग करणाऱ्या लोकांना देणगी आणि भिकेतला फरक कळत नाही ना. मी सांगते हे बघा, देणगी ना सत्कार्यासाठी केली जाते आणि भीक असं म्हणत इंदू थांबते आणि म्हणते की जाऊ द्या, जेणेकरून ज्याने जी शाळा बंद केली त्याला बोलून काय फायदा. यावर मोहितराव इंदूला म्हणतो की दिग्रजकरांच्या सुनबाई, अहो सत्कार्यातून पैसा जमवला असेल तुम्ही, पण सरकारी जमीन तिचं काय. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की अहो तुम्हाला गुड न्यूज नाही मिळाली. अरे रे असं काय आहे तुमचं नेटवर्किंग. बरं थांबा, मीच तुम्हाला सांगते, शासनाकडून शाळेसाठी जमीन अलाउड झाली होती, पण आता ती जमीन शाळेकडे येणार आहे, तेही ऑफिशियली बरं का. आणि आम्ही भूमिपूजनसुद्धा करणार आहोत आणि तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे. कसं त्यावेळी जी गर्दी असेल ना तर बरं पडतं ना, म्हणजे तुमची फॅन फॉलोईंग येईल की तुमच्यासोबतच. नक्की या. आणि म्हणते की बरं चला मी येऊ का, तुम्हाला नसतील हो कामं पण मला बरीच आहेत कामं. असं म्हणून इंदू रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जाते. मोहितरावाला मात्र इंदूचा खूपच राग आलेला असतो आणि तो खूपच रागात इंदूकडे बघत असतो आणि मनातच म्हणतो की अशा नाही तर आमचं करिअर खालीच येईल इंद्रायणी दिग्रजकर. आता तुमचा पक्का बंदोबस्त केला जाईल. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात आणि प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की माननीय सासूबाई, आपल्या मंदिर कमिटीच्या मंडळीचं काय म्हणणं आहे. नाही म्हणजे आपले विश्वासराव धुपकर साहेब जे काही 15 लाखांची देणगी देणार आहे त्यासाठी आपल्या मेहुणे साहेबांना गादीचा वारसा हक्क बहाल करणार आहे, तर त्यात त्यांना काही अडचण वगैरे. यावर मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की मंदिर कमिटीची सर्वेसर्वा आहे, तेव्हा मी सांगेल तेच होणार आहे. यावर प्रेमनाथ म्हणतो की तसं नाही हो सासूबाई, विरोधक समोर जरी नाही आले ना तर विरोध होणार नाही असं समजणं धोक्याचं आहे. हे दबके आवाज कधी पॉवरफुल होतील ना सांगता येणार नाही सासूबाई. आजकाल कोण कुठे कुणासोबत संगणमत करेल आणि कोण कुठे कुणावरती उलटेल हे सांगता येत नाही ना. आणि त्यात आपल्या पाठराखीनबाई सगळ्यांना फूस लावायला आहेतच की. अहो पाठराखीनबाई जे काही बोलतायत ना ते देववाणी वाटायला लागले लोकांना आणि आपले मेहुणे साहेब तर त्यांना धरूनच असतात. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला विचारतात की काय म्हणायचं आहे नक्की काय तुम्हाला, माझा मुलगा माझं ऐकणार नाही असं सांगायचं आहे का. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही सासूबाई, तसं नाही म्हणायचं आहे आम्हाला, आमचं एवढंच म्हणणं आहे की आपलं कुणीतरी. त्यावर मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की हे बघा, ज्या गोष्टीतलं तुम्हाला कळत नाही त्या गोष्टीत मला अक्कल शिकवू नका, मी पाहून घेईन काय करायचं ते. आता तितक्यात मोठ्याबाईंना मोहितरावांचा फोन यायला लागतो. आता मोहितरावांचा फोन बघून मोठ्याबाई म्हणतात की घ्या, एखाद्या माणसाला हात दिला ना की तो डोक्यावरच बसतो. त्या मोहितरावांना नंबर दिला, आता सारखेच फोन करतायत मला आणि त्या रागातच फोन उचलत म्हणतात की हॅलो, हां मोहितराव काय काम आहे.
आणि काय काम असेल तर फटाफट बोलायचं, मी जरा बिझी आहे, बोला. तेव्हा मोहितराव रागात म्हणतो की 1000दा वॉर्निंग दिली होती ना तुम्हाला, सुनेला आवरा तुमच्या, पण नाही. मोठ्या बाई जागच्या जागी ठीम. अहो, सरकारकडून जी जागा अलाउड झाली होती ना त्याचा ताबा पुढच्या 5-6 दिवसात मिळणार आहे त्यांना. हे ऐकून मोठ्या बाई खूप शॉक होतात आणि मोहितरावाला विचारतात की काय. तेव्हा मोहितराव म्हणतो की काय एकाच घरात राहता ना तुम्ही, की नुसत्या झोपा काढता हो तुम्ही, काहीही माहीत नसतं तुम्हाला. यावर मोठ्याबाई म्हणतात की असल्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी लक्ष घालत नसते आणि तुमचं तुम्ही बघा, कारण चॅलेंज तुम्ही हरणार आहे, मी कशाला बघू, हिम्मत नाही स्वतःला आणि बोल लावता दुसऱ्याला. तेव्हा मोहितराव रागाने म्हणतो की मोठ्याबाई, मोहितराव बोडके पाटलांशी बोलताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. यावर मोठ्याबाई म्हणतात की आणि तुम्हीसुद्धा आनंदी अंताजी दिग्रजकरांशी बोलताय, हे लक्षात ठेवायचं. आणि परत मोहितरावाला म्हणतात की मोहितराव, अहो तुमच्या पाठीशी मी आहे. असं कार्यकर्त्यांनी ना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हपकून जायचं नसतं, शांत राहा, एकदम शांत राहा. यावर मोहितराव म्हणतो आम्ही जर असं शांत राहिलो ना तर तुमची सून आमच्या राजकारण्याचं दुकान बंद करून टाकेल. यावर मोठ्याबाई मोहितरावाला म्हणतात की मोहितराव, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला मला मदत करावी लागेल. तेव्हा मोहितराव विचारतो की कसली मदत. यावर मोठ्याबाई सांगतात की सरकार दरबारी तुमचं वजन वापरा. तेव्हा मोहितराव आश्चर्याने विचारतो की काय म्हणजे, कुठे, कशासाठी, नेमका प्लॅन काय आहे तुमचा. यावर मोठ्याबाई म्हणतात की तुम्हाला ते शिक्षणाधिकारी माहिती आहेत का हो. तेव्हा मोहितराव विचारतात की कोण. यावर मोठ्याबाई सांगतात की शिक्षणाधिकारी ते विनोद सर की काय. तेव्हा मोहितराव हसायला लागतो आणि मोठ्याबाईंना म्हणतो की मोठ्याबाई आता आलं माझ्या लक्षात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की करा काम, असं म्हणून त्या फोन ठेवून देतात आणि हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू घरी आलेली असते आणि तिच्या रूममध्ये येऊन ती स्वतःशीच म्हणते की पटापट आवरून घेते, खूप कामं बाकी आहेत, असं म्हणत ती तिचे कानातले काढून तिथेच एका टेबलवर ठेवून देते आणि तिथून घाईतच बाहेर निघून जाते. आता तितक्या तिथे गोपाळ येतो आणि हळूच टेबलवरचे इंदूचे कानातले घेतो आणि हसायला लागतो आणि स्वतःच्या खिशात ठेवतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू मंदिराबाहेर बसलेला असतो आणि तो थोडासा वैतागलेला असतो आणि स्वतःशीच म्हणतो की सगळीकडे बॅनर लावायची काय गरज होती आईला, ही आई पण ना. आता तितक्या तिथे मंदिरातून व्यंकू महाराज बाहेर येतात आणि आदूकडे बघत आदूला विचारतात की आदू, अरे काय रे, आज दुकानात नाही गेलास. मात्र आदूचं व्यंकू महाराजांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा व्यंकू महाराज आदूकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि आदूजवळ जात त्याच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला म्हणतात, अधोक्षज, अरे बाळा असा का बसलायस इथे, काय झालं आहे. तेव्हा आदू व्यंकू महाराजांकडे बघायला लागतो आणि त्यांचा हात पकडत त्यांना म्हणतो की व्यंकू काका, मला काहीच कळत नाही आहे रे, की मी नक्की काय करू. बघितलं ना, मला धड 2 शब्दही नीट बोलता येत नाही आहेत आता. आणि आईचं काय सुरू आहे, दिग्रजकरांच्या गादीचा वारस मी कसा काय होऊ शकतो. तो आईला समजावणार आहे प्लीज. अरे मी गादी नाही चालवू शकत, माझ्याच्याने नाही होणार हे सगळं. यावर व्यंकू महाराज आदूला म्हणतात की मला तुझ्या मनातली घालमेल कळते, पण वहिनींचा स्वभाव माहिती आहे ना तुला. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ठरवली, त्यांना कुणीही काहीही समजावू शकत नाही. तेव्हा आदू खूपच वैतागतो आणि म्हणतो की आई पण इतकी हट्टी आहे ना, तिला ना स्वतः पुढे कोणीही दिसत नाही. मी मोठा झालो आहे, मला माझं मत नसू शकतं का. पण नाही, तिला असं वाटतं की मी चावी दिलेला भावला आहे. यावर व्यंकू महाराज आदूला समजावत म्हणतात की अधोक्षज बाळा, शांत हो, एवढी चिडचिड करू नकोस. हे बघ, वहिनींना त्यांचा निर्णय असा तुझ्यावर लादलेला मलाही पटलेला नाही आहे, पण आपण काय करू शकणार. हे बघ, वहिनी मंदिर कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना विरोध करणं जरा अवघडच आहे. आणि समजा जरी मी तुझी बाजू घेऊन त्यांच्याशी बोललो तरी त्यांना ते पटणार नाहीच. शिवाय त्यांना असंही वाटेल की मी तुझा गादीवरचा हक्क नाकारतोय. अधोक्षज, आणि पूर्वीपासून त्यांच्या मनात हाच गैरसमज आहे. त्यांना अजूनही असंच वाटतं की अंतादादांच्या गादीवरचा हक्क माझ्यामुळे हिरावला गेला आहे. जो काही निर्णय होता तो बाबांचा होता आणि त्यांनी तो सांगितला. खरं तर ही गोष्ट वहिनींनाही माहिती आहे, पण पटत नाही आहे त्यांना. असो, तू काळजी नको करूस. हे बघ, तुझी अडचण आपल्या विठुरायाला कळते, तो नक्की यातून काही ना काहीतरी मार्ग काढेल. शांत राहा आणि दुकानावर जा, काळजी करू नको, सगळं नीट होईल, असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो इंदू काहीतरी काम करत
असते आणि तिची खूपच गडबड उडालेली असते. आता अचानक गोपाळ इंदूसमोर येऊन उभं राहतो. तेव्हा इंदू अचानक दचकते आणि खूप रागाने गोपाळकडे बघायला लागते. यावर गोपाळ इंदूला म्हणतो की मेन माणसाचीच अशी घाबरगुंडी उडवली मी. एरवी तेज तर्रार असणारी इंद्रायणी मला बघून हादरायला लागली, चळाचळा कापून नजर चोरायला लागली. आता तितक्यातच गोपाळचं लक्ष जिन्यावरून येत असणाऱ्या नारायणीकडे जातं. आता त्याचाच फायदा घेत गोपाळ नाटक करत इंदूला म्हणायला लागतो की इंद्रायणी, अगं भाणावरे, मी तुझा भूतकाळ असलो तरी अधोक्षच तुझा वर्तमान आहे, हे विसरू नकोस तू. अगं विसर मला, काय सतत माझ्याजवळ यायचा प्रयत्न करतेस. आता हे सगळं बघून नारायणी खूपच शॉक होऊन गोपाळ आणि इंदूकडे बघत असते, तर इंदूसुद्धा खूप आश्चर्याने गोपाळकडे बघत असते. आता गोपाळ त्याने इंदूच्या खोलीतून घेतलेले तिचे कानातले खिशातून काढत इंदूला दाखवत म्हणायला लागतो, आणि हे काय आहे. तेव्हा इंदू तिच्या कानाला हात लावून बघायला लागते, तर नारायणीसुद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. आता गोपाळ इंदूला म्हणायला लागतो की हे काय आहे इंद्रायणी. अगं तुला नवीन कानातले हवे होते तर आदूकडे मागायचे होतेस ना, तो तुझा नवरा आहे, मी तुझा नवरा आहे का. मी नको नको म्हणत असताना हे तुझे जुने कानातले तू माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये टाकलेस, कशाला, काय सिद्ध करायचं आहे तुला. इंदू मात्र आश्चर्याने गोपाळकडे बघतच असते. आता गोपाळ इंदूला म्हणतो की दिग्रजकरांच्या सुनेला हे शोभत नाही बरं का, आणि हेही लक्षात ठेव, मी माझ्या सज्जन भावाची कधीच फसवणूक करणार नाही, येतो मी. असं म्हणत तो इंदूचे कानातले तिथे एका टेबलवरती ठेवून तिथून निघून जातो. तेव्हा इंदू त्याच्याकडे रागाने बघायला लागते. आता तितक्यात तिचं लक्ष तिथे उभे असणाऱ्या नारायणीकडे जातं. तेव्हा इंदूला खूपच लाज वाटल्यासारखं होतं, तर नारायणीकडे खूपच रागाने इंदूकडे बघत असते. आता इंदू खाली मान घालून उभी राहते आणि स्वतःशीच म्हणते की गोपाळ, हे सगळं तू मुद्दाम करतोयस ना, पण बस झालं आता. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू कोणाशी तरी फोनवरती बोलत असते आणि ती त्यांना म्हणत असते की इंदू आहे म्हटल्यावर बचत गटाचं काम एकदम व्यवस्थित होणार बघा. आपण एक काम करू, आपण एक मीटिंग भरू आणि मग बचत गटाच्या साठलेल्या पैशाचं काहीतरी नियोजन करू, काहीतरी मार्ग काढूयात आपण. आता तितक्यात इंदूला कोणाचा तरी मेसेज येतो. तेव्हा इंदू फोन ठेवून देते आणि तो मेसेज बघायला लागते आणि मेसेजकडे बघत म्हणते की या कर्म्याचा मेसेज मला फॉरवर्ड झाला आहे की काय, असं म्हणत ती बघायला लागते आणि मेसेजमध्ये ती असं काहीतरी बघते की तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की कानोबा आणि खाशाबा बोलत असतात. आता कानोबा खाशाबाला म्हणतो की असं ऐकलं की आपले अधोक्षज महाराज दिग्रजकरांच्या गादीचे पुढचे वारस होणार आहेत म्हणे. यावर खाशाबा म्हणतो की आता मंदिर कमिटीमध्ये मोठ्या बाईंनी धमकीच दिली आहे की जर का कोणी विरोध केला तर त्या स्वतःला पेटवून घेतील. यावर कानोबा म्हणतो की अरे पण गोविंद महाराज दिग्रजकरांची गादी चालवायची म्हणजे त्या वारसदाराला कीर्तन सेवा करणंच आली ना, आणि त्यात अदू महाराजांना बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. आता तितक्यात गावातील अजून एक माणूस तिथे येतो आणि कानोबा आणि खाशाबाला म्हणायला लागतो की अरे कानोबा, खाशाबा, पाहिलंस का हा माणूस काय बोलतोय अदू महाराजांबद्दल. असं म्हणत तो माणूस त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ कानोबा आणि खाशाबाला दाखवायला लागतो. तर त्या व्हिडिओमध्ये एक माणूस असा म्हणत असतो की गोविंद महाराज दिग्रजकर ज्यांच्या 6 पिढ्यांनी कीर्तन सेवेचा समृद्ध वारसा जपलाय त्या गादीचे 7वे वारसदार होणार आहेत. आणि तो आदूच्या बोलण्याची ॲक्टिंग करत म्हणायला लागतो की अधोक्षज अंताजी दिग्रजकर, ज्या माणसाला आपलं नावही नीट उच्चारता येत नाही आहे तो माणूस कीर्तन सेवेचा वारसा पुढे कसा नेणार. मागच्या पिढीने सेवा केली आणि तो त्यांच्या जीवावर बसून मेवा खाणार. जी गादी आधी सेवेसाठी होती ती आता सत्तेसाठी वापरणार. तेव्हा कानोबा खाशाबा म्हणायला लागतात की याला शोधून काढलं पाहिजे आणि याचं काहीतरी करायला पाहिजे. असं कसं बोलू शकतो हा अदू महाराजांविषयी. तर दुसरीकडे इंदूसुद्धा तोच व्हिडिओ बघत असते आणि तो माणूस पुढे म्हणतो की मोबाईलचं दुकान चालवणाऱ्याला गोविंद महाराज दिग्रजकर यांच्या पवित्र गादीवर बसवून ही मंदिर कमिटी नक्की काय सिद्ध करणार आहे. अहो, यांना प्रश्न विचारले पाहिजेत, नाहीतर हे असे अधोक्षज डोक्यावर बसतील आपल्या. आता तो व्हिडिओ बघून इंदूला खूपच राग येतो आणि ती रागातच तिथून जायला लागते. तेव्हाच आता तिथे आदू येतो आणि इंदूला असं रागात बघून तिला म्हणतो की अरे अरे पहिलवान इंदू, कुठे निघालीस. तेव्हा इंदू आदूकडे बघायला लागते. यावर आदू म्हणतो की पाहिलाय तो व्हिडिओ मी. तेव्हा इंदू म्हणते की पाहिला आहेस तर इतका शांत कसा आहेस तू, मग काय काय बोलला तो बघितलंच ना तुझ्याबद्दल. यावर आदू इंदूला म्हणतो की सोड
सोड ना इंदू, का धरून बसतेस? यावर इंदू म्हणते की असं कसं सोड, नाही सोडणार. माझ्या कॉलेजचा आहे तो पंख्या, गेले 3 वर्ष झाले फर्स्ट इयरला लागलेली केटी अजून निघत नाही याच्याकडून, आणि तुझी टिंगल करतोय, याची किंमत मोजावीच लागणार त्याला. तेव्हा आदू इंदूकडे बघून हसायला लागतो. आता इंदू म्हणते आदूला की आदू बाजूला हो, मला जाऊ दे. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की इंदू तू आधी शांत हो आणि ये इथे बस, असं म्हणतो इंदूला बसायला सांगतो आणि म्हणतो की ऐकून घे माझं. हे बघ इंदू, तू डोक्यात राग घालून नको घेऊस, आणि तो काही चुकीचं बोललाच नाही आहे, जे खरं आहे तेच तर बोलला आहे. यावर इंदू म्हणते आदू, चूक आणि बरोबर हे इंटेन्शन ठरवतं, त्याची नियत वाईट आहे. अरे तो तुझी बदनामी करतोय, आणि जो तुझी बदनामी करेल ना त्याला मी सोडणार नाही, असं म्हणत इंदू परत उठून रागातच जायला लागते. तेव्हा आदू अजून इंदूला अडवतो आणि म्हणतो की इंदू अगं शांत हो, ऐक इंदू, मला काही फरक पडत नाही की बाहेरची लोक माझ्याबद्दल काय बोलतात ते, मला फक्त माझ्या घरातले, माझ्या जवळचे व्यक्ती काय बोलतात ना हे महत्त्वाचं आहे. आणि इंदू, मला माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे बस. आणि लोकांचं काय, ते आज बोलतील उद्या नाही, आपण ते ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. यावर इंदू आदूला म्हणते की आदू, मी नाही सोडणार, आणि तू काही बोलला तरी मी तुझं ऐकणार नाही. त्याने एक वेळ मला बोललं असतं तर मी सोडलंही असतं, पण तो तुला बोलला ना, तिथेच विषय संपला. आता तो फंटा गँगच्या मेनचा इंगा बघेलच, तू बघच, असं म्हणून इंदू रागातच तिथून निघून जाते. इकडे आदू इंदूला आवाज देतच असतो आणि आवाज देत मोठ्याने म्हणतो की इंदू, एक रिक्वेस्ट आहे, फक्त त्याचे हातपाय तोडू नकोस हा, असं म्हणून आदू हसायला लागतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.